सो वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल गाईज. आपण आलो आहे बीबीचा मकबरा बघण्यासाठी. आता वाजलेत बघा 6:15 आणि वातावरण बघा एकदम सनसेट व्हायला आला आहे. आणि मी तुमच्यासाठी स्पेशल आलो आज दाखवायला बीबीचा मकबरा. हे बघा इथे आल्यावर सगळ्यात आधी तुम्हाला तिकीट्स काढायचे. तिकीट्स आहे 20 रुपीजला. इथून तुम्ही जाऊन घेऊ शकतात किंवा तिथं स्कॅन केल्यावर पण तुम्हाला तिकीट काढता येतं. त्यानंतर हे बघा इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. आतमध्ये बीबीचा मकबरा. सो लेट्स गो. स्टार्टिंगचा व्ह्यू बघा गाईज, खतरनाक व्ह्यू आहे बघा. तर तुम्हाला दिसण्याहून तर वाटतच असेल की हे हुबेहूब कॉपी आहे गाईज ताजमहलची. कारण की शहाजहाने जसं त्याच्या वाईफसाठी ताजमहल बनवलं होतं त्यालाच बघून औरंगजेबच्या मुलाने त्याच्या आईच्या आठवणीमध्ये हा बीबीचा मकबरा बनवला आहे. तर इव्हनिंगला मी इथं आलो होतो गाईज आणि हे बघा असा व्ह्यू आहे. इथं सुंदर व्ह्यू आहे. इथं फोटोशूट पण खूप छान येतात, व्हिडिओज पण बनवले जातात. तर इथं तुम्ही आलात का नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हा बीबीचा मकबरा बांधण्यासाठी त्यावेळेस 7 लाखाचा खर्च आला होता. आणि हे बघा स्ट्रक्चर ॲज इट इज सेम तसंच आहे ताजमहलसारखं. याचा परिसर बघा आणि हा सनसेट बघा. तर इतकं सुंदर हे बीबीचा मकबरा आहे. आणि आपण एंट्री केली होती त्या साईडने आणि आपल्याला जायचं आतमध्ये जाण्यासाठी हा रस्ता आहे इथून. आता इथून आपण जाऊया वरती गाईज. वरती गेल्यावर आतमधला जो परिसर आहे तो मला मी दाखवतो. लेट्स गो. इथून आता जायचं आहे वरती आपल्याला. चला. जसं आपण वरती येतो, वरती आल्यानंतर असा व्ह्यू आपल्याला बघायला मिळतो एकदम भारी. आणि हे बघा माझ्या बॅक साईडला बीबीचा मकबरा, त्याचं फ्रंट साईड. आणि हे बघा एक तर सॅटर्डे होतं, सॅटर्डेमुळे गर्दी तर खूप असते. तुम्ही वीकडेमध्ये ट्राय करा गाईज, त्यावेळेस इथं गर्दी खूप कमी असते आणि तुम्हाला निवांत सगळ्या गोष्टी बघता येईल. हे बघा तुम्हाला दाखवते मी आतमध्ये. आणि हे स्ट्रक्चर खूप जुनं आहे. आता जसं तुम्ही बघताय आतमध्ये काम पण चालू आहे आणि खूप लोकांनी या गोष्टी कवर केल्या नाही आहेत. सो मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. इथून आपण वरती आलो आहे आणि आता आपल्याला जायचं आहे आतमध्ये साईडला. याच बीबीच्या मकबऱ्याला लागून खूप मोठा परिसर आहे. जिथून आपण एंट्री केली त्यानंतर याच्या फ्रंटच्या साईडला इतका मोठा स्पेस आहे. इथं झाडं वगैरे खूप आहेत आणि इथं पावसाळ्यात तर खूप भारी वाटतं गाईज. आता तरी उन्हाळ्यात आलो आपण, तुम्ही ट्राय करा पावसाळ्यात या, एकदम भारी व्ह्यू मिळेल. त्यानंतर सनसेट बघा, एकदम सुंदर एकदम भारी असा सनसेट तुम्हाला बघायला मिळेल. आणि त्यानंतर इथून आपल्याला जायचं आहे आतमध्ये. त्याआधी मी तुम्हाला दाखवते. हे बघा हे स्ट्रक्चर बघा, खूप जुनं स्ट्रक्चर आहे हे बघा. आणि असं म्हणतात की हा बीबीचा मकबरा बांधण्यासाठी त्या काळात 7 लाख रुपयांचा खर्च लागला होता. जे की कम्पेअर केलं आपण ताजमहलला तर त्यावेळेस ताजमहलला 3 करोड रुपये लागले होते. सो हा एक कॉपी आहे. आणि चला आपण आतमध्ये जाऊया आणि दाखवतो मी तुम्हाला आतमध्ये. आतमध्ये आल्यानंतर इथे बघा खाली तुम्हाला बघायला मिळेल तिथे लोक पैसे टाकतात. असं म्हणतात की इथं पैसे टाकल्यानंतर जी विश तुम्ही मागताय ती पूर्ण होते. आणि हे स्ट्रक्चर बघा आतमधलं कसं आहे, जसं मी तुम्हाला बाहेरून दाखवलं हे आतमधून बघा तुम्ही किती भारी वाटतंय एकदम. आणि इथं गरमी होत नाही आहे, बाहेर ऊन आहे पण तरी इथलचं वातावरण थंड आहे. हे बघा तर पैसे बघा खाली किती मोठे पैसे लोकांनी इथं टाकलेले आहेत चादरीवर. आणि हे मी तुम्हाला परिसर दाखवतोय फिरून. आतमधला व्ह्यू तसं मला घेता येत नव्हतं तरी मी ट्राय केलं तुमच्यासाठी की एकदम प्रॉपर व्ह्यू मी तुमच्यासाठी घेऊ. तर हे बघा गाईज. सो आतमधलं मी तुम्हाला दाखवलं. आता आपण जाऊ बाहेरचं मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो. फ्रंट साईड आपण बघितली, आता आपण जाऊया बॅक साईडला. हे बघा बॅक साईड पण एकदम सुंदर आहे. कारण मी टायमिंगच असा निवडला आहे सनसेटचा, कारण की मला तुम्हाला ते दाखवायचं होतं की सनसेटला इथं व्ह्यू कसा दिसतो. कारण की आम्ही कॉलेजच्या वेळेस इथं खूप वेळेस आलेलो आहे पण मी कधीच हा व्हिडिओ बनवला नाही. पण जसं मी पुण्यात आलो मला ठरवतो की आपण बीबीचा मकबऱ्याचा व्हिडिओ बनवू आणि यूट्यूबवर टाकू की ते लोकांना कळेल की ऐतिहासिक गोष्टी आपल्याला माहीत झाल्या पाहिजे. सो हे बघा हा असा बॅक साईड आहे आणि लोक पण तुम्हाला बघायला मिळतील जसं फोटोशूट वगैरे चालू आहे. हे बघा. सो इथं लवकरच अंधार पडेल त्याआधी मी सगळ्या गोष्टी कवर करतो आहे. आणि इकडे काम पण चालू आहे गाईज. हे बघा सगळीकडून हे काम चालू आहे कारण की आता हे जुनं असल्या कारणामुळे ना थोडं त्याला डॅमेज होतं आहे. तर हे सगळं प्रोटेक्ट करण्यासाठी हे सगळं आता चालू आहे. आणि बॅक साईडला पण तिकडं खूप मोठा स्पेस आहे पण आता काही दरवाजे बंद आहेत त्या कारणामुळे ना मला पलीकडे जाता येत नाही आहे. कारण खाली जसं उतरलो ना आपण तिकडं खूप मोठा एकरचा एरिया आहे, तो पसरलेला आहे खूप मोठा. तर त्या कारणामुळे मला दाखवता नाही आला. नेक्स्ट टाईम इथं आलो तर हा व्हिडिओ आपण नंतर कवर करूया, म्हणजे जो काही स्पेस आहे तो मी तुम्हाला दाखवेल. आणि हे बघा हा जो दरवाजा मी तुम्हाला सांगतो हा बंद आहे. इथून हा जो रस्ता आहे ना पहिले चालू होता पण आता हा बंद केला आहे काही कारणामुळे. जेव्हा तो चालू होईल तेव्हा मी तुम्हाला नक्की दाखवेल. आणि एक नंबर बघा व्ह्यू बघा गाईज, फक्त तुम्ही व्ह्यू. जो खालचा जो ओपन स्पेस आहे तो तुम्हाला मी दाखवतो. हे बघा तिकडे पहिले जाऊ शकत होतो
पण सध्या आज तिथं जायला अलाउड नव्हतं की काय माहीत नाही, पण सगळं बंद होतं. नाहीतर आम्ही इथं याआधी आलो होतो, खूप वेळा सगळ्या गोष्टी चालू होत्या. पण ठीक आहे, आपण नेक्स्ट टाईम या गोष्टी कवर करूया. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, आतमध्ये गेल्यावर हे बघा हे सगळं काम चालू आहे, तरी मी इथं आलो होतो. आणि हे बघा हे सगळ्या छोट्या छोट्या इथं जागा आहेत. हे बघा जसं बघायला मिळतील तुम्हाला, हे आतमध्ये आहे सगळं. जसं की तुम्ही तिकडून क्रॉस करून आले की इथून हा रस्ता आहे आपल्याला. आणि हा होता ओव्हरऑल बीबीचा मकबरा. आणि इथं मी फ्रंटला आलो आहे. हे बघा इथं फाउंटेन आहे समोर. आणि जर तुम्ही या शहरामध्ये येत असाल, औरंगाबादमध्ये, ज्याला की आता छत्रपती संभाजीनगरने ओळखलं जातं, तर ह्या प्लेसला नक्की व्हिजिट करा. एकदम सुंदर आहे, एकदम भारी आणि एकदम चांगला अनुभव येईल तुम्हाला. आणि इथं फोटोशूट एक नंबर होतो, व्हिडिओ एकदम भारी येतात. फॅमिलीसोबत आले तर इथं या. तिकीट्स इथं 20 रुपीज आहेत फक्त, आणि जास्त दूर नाही आहे. सिटीच्या फक्त 7-8 किलोमीटरच दूर आहे. सो हे बघा एकदम सुंदर असं स्ट्रक्चर, सगळ्या ऐतिहासिक कालीन ह्या सगळ्या गोष्टी आज पण आपल्या शहरात आहेत. तर ह्या गोष्टी आपण सगळ्या बघितल्या पाहिजे, व्हिजिट केल्या पाहिजे. म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला. की खूप लोकांचे पण मला आले होते मेसेज की तू इथलचा व्हिडिओ बनव, कारण मी दुसरीकडचे व्हिडिओ बनवले. म्हटलं यार आपण आपल्या शहरातला पण व्हिडिओ बनवला पाहिजे. आणि हा होता बीबीचा मकबरा, जो मी तुमच्यासाठी घेऊन आलो. ज्या लोकांनी हा बघितला नसेल, हा त्यांच्यासाठी माझा व्हिडिओ होता. कारण खूप सगळे व्हिडिओ मी बघितले, प्रॉपर व्हिडिओ कुठलाच मला दिसला नाही. सो हा तुमच्यासाठी मी एक व्हिडिओ बनवला आहे गाईज. कसा वाटतं आहे आणि हा प्लेस कसा आहे नक्की सांगा. इथं आले की निवांत वेळ तुमचा कसा जाईल ना हे तुम्हाला कळणार पण नाही. इथून तुम्हाला निघू वाटणार नाही बाहेर, इतका भारी हा प्लेस आहे, एकदम भारी गाईज. तर असा हा ओव्हरऑल बीबीचा मकबरा आहे. याला दक्कन ताजमहल पण बोललं जातं, कारण की हा हुबेहूब कॉपी आहे ताजमहलची. पण आपल्या शहरामध्ये इतक्या सगळ्या गोष्टी आहेत, तर म्हणलं चला आपण दाखवूया. सो गाईज माझ्या शहरामधलं हे बीबीचा मकबरा तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. अजून मी खूप काही व्हिडिओ तुमच्यासाठी आणणार आहे, तोपर्यंत हा व्हिडिओ आपला बघा. आणि इथलं स्ट्रक्चर बघा. एकदा जाताना मी तुम्हाला एकदा स्ट्रक्चर दाखवतो आहे, कारण की परत इथं माझं लवकर येणं होणार नाही. पण तुमच्यासाठी मी आलो स्पेशली. हे बघा एकदम भारी परिसर आहे. आणि पावसाळ्यात असा दिसतो ना, सिरियसली एक नंबर. पूर्ण हे जे ना सगळं हिरवं होतं, या गोष्टी सगळे गवत वगैरे झाडं, एकदम भारी व्ह्यू वाटतो इथून गाईज. सो हा एक ओव्हरऑल एक बीबीचा मकबऱ्याचा व्ह्यू होता. आणि आता इथून आपण जाऊया खाली आणि घेऊया आपण एक्झिट. आणि जाताना बघा इथं लाईट्स कसे लागतात, संध्याकाळी इथं ना लाईट्स लावतात, तेव्हा इथलचा व्ह्यू एकदम भारी दिसतो. तो मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. चला आपण जाऊया पुढे. तो हे बघा गाईज संध्याकाळचा व्ह्यू, लाईटिंग, असं वाटतं की पिक्चरमधला सीन आपल्याला बघायला मिळतो. हे बघा जसं संध्याकाळ होते ना, इथं असा लाईट लागतो आणि एकदम भारी वाटतो हा बीबीचा मकबरा. सो हा एक होता बीबीचा मकबऱ्याचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब, फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा. आणि नेक्स्ट व्लॉग मी कुठं बनवू तो पण मला कमेंट करा सगळ्यांनी. आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी फटाफट सबस्क्राईब करून घ्या.